कामगार संघटनांकडून महापौर विनायक कोंड्यालसह नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समिती व सोलापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक संघटना यांच्या वतीने आज नूतन महापौर विनायक दादा कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे तसेच स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, गटनेते वाहिद बानो शेख यांचा सत्कार करण्यात आला। याच कार्यक्रमात माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेविका श्रीदेवी फुलारे तसेच नगरसेवक गौतम कसबे यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी कामगार संघटनेच्या वतीने महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मान्यवरांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी थकीत महागाई भत्ता व पेन्शनसह सर्व कर्मचाऱ्यांना लागू करून राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देऊन तफावत दूर करावी। लाईट कमिटीतील 1975 पासून प्रलंबित पत्र वारसदारांचे सुमारे 650 अर्ज, तसेच रोजंदारी बदल कामगार 249 आणि जलशुद्धीकरण केंद्रातील घंटागाडी व इतर विभागातील कंत्राटी तसेच मानधनावरील कामगारांना सेवेत कायम करावे। आशा वर्कर, नर्सेस, ANM, PHN तसेच बालवाडी शिक्षिका सेविकांना सेवेत कायम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता मिळवावी। परिवहन उपक्रमातील प्रलंबित अनुकंपा प्रकरणे निकाली काढून वारसदारांना नियुक्ती द्यावी। 572, 864, 131 या टप्प्यातील रोजंदारी कामगार कायम होऊन सेवेतील निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या निर्णयानुसार पेन्शन द्यावी। आरोग्य निरीक्षक व फिरते काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा वाहन भत्ता वाढवावा। उन्हाचा पारा वाढल्याने स्वच्छता कामगार, जमादार व आरोग्य निरीक्षक यांच्या कामाच्या वेळेत 2 तासांची कपात करून कामावर असताना पिण्याच्या पाण्याची सोय करावी। प्रत्येकाने आपल्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये संघर्ष केलेला आहे। त्याला कामाचा कुठला अनुभव नाही असं म्हणताच येणार नाही। आज आम्ही पाहिलं, कोंड्याल साहेबांच्याकडे पाहिलं तर ते स्वतः इतके अनुभवी आहेत की 4-4 टर्म ते नगरसेवक झाले, स्थायी समिती चेअरमन झाले, अनेक पदं त्यांनी भोगली, अनुभव आहेत। आमचे पक्षनेते नरेंद्र काळे साहेब यांना सुद्धा काही नवीन अनुभव नाही, त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि मी त्यांचं कौतुक यासाठी करतोय की ज्या वेळेला आमचे प्रश्न घेऊन इथं सुटत नाहीत प्रश्न, त्यावेळेला कामगार संघटनेला आम्हाला सोबत घेऊन मंत्रालयात तुम्ही 2 वेळा आमच्या बैठका। या मागण्यांबाबत महापौर विनायक कोंड्याल यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक आयोजित करून कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करू अशी माहिती यावेळी दिली। कामगारांचे या ठिकाणी प्रश्न आहेत 849 रोजंदारी, ते रोजंदारीचा जो विषय आहे त्यातले काही लोक कायम झाले, त्यांच्या देखील या ठिकाणी आपण प्रश्न आहेत आणि मेडिक्लेमचे प्रश्न आहेत, पेन्शन धारकांचे प्रश्न आहेत, परिवहनचे या ठिकाणी विषय आहे, परत लाड पागे कमिटीचे या ठिकाणी जे काही आपल्या अजून वेटिंगवर काही लोक आहेत त्यांना देखील आपल्याला ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे। निश्चित आम्ही उद्यानंतर परवा या ठिकाणी एक बैठक लावणार आहेत। अनेक प्रश्न जे काय तुमचे आहेत आपण या ठिकाणी प्रशासनासमोर आपण मांडून त्याचा मधला जो समन्वय आहे आपल्याला हे काढून आपण जे काय आपल्या हातून शक्य आहे आणि जे काय आपल्याला करावं लागणार आहे ते पूर्ण, मग जर काय राहिलं राज्य शासनाकडे पाठपुरावा असेल, ठराव असतील, हे निश्चित आपण या ठिकाणी करू आणि आपल्या अनेक अडचणी आहेत आम्हाला मान्य आहे, ते त्याला सोडवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न तर करणारच आहे आणि त्याला आपण मान्यताही देखील जर काही कुठे आली तर आपण देऊया असं मी या ठिकाणी बोलतो। कामगार संघटनेचे सर्व कामगार वर्ग, पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी त्यांना प्रथम नमस्कार करते आणि ज्या तुम्ही आपल्या कामगार संघटनेच्या ज्या अडचणी सांगितल्यात त्या सर्व आम्ही पूर्ण टीम मिळून त्या पूर्ण करू अशी ग्वाही देते आणि इथे आलेले जे तुम्ही मेडिकलचं वगैरे काही ज्या गोष्टी सांगितल्यात त्या नक्की आम्ही सर्व टीमवर्क मिळून त्या पूर्ण करू आणि तुम्ही बोलून जो आमचा एवढा मोठ्या प्रमाणात मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि आलेल्या त्या माझ्या सर्व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। की ही महापालिका जोपर्यंत मोठी होत नाही तोपर्यंत आपल्या समस्या सुटणार नाही।
आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या महापालिकेचं बजेट, आपल्याकडं असलेलं उत्पन्न आणि त्यानुसार आपल्याला करायची वाटचाल ही आपण विसरून चालणार नाही. निश्चितपणे केंद्र सरकार, राज्य शासन याची जी मदत असेल ती पूर्णपणे जिथं जिथं लागेल ती करायची प्रयत्न करू. पण महापालिका मोठी झाल्याशिवाय आपल्या समस्या सुटणार नाही एवढं नक्की जानराव साहेब. म्हणून आपल्याला ही महापालिका मोठी करण्यासाठी सगळ्यात मोठं सहकार्य आपल्या सगळ्यांचं लागणार. म्हणून येणाऱ्या काळात आपण फक्त म्हणतो की शासन आणि प्रशासन रथाची दोन चाकं आहेत, तर दोन्ही चाकं जर व्यवस्थित चालायची असेल तर तुमच्या सहकार्याची तेवढीच गरज आहे. आणि निश्चितपणे तुम्ही आजपर्यंत सहकार्य केल्यामुळे महापालिका एक चांगले दिवस बघते आणि येणाऱ्या काळात याच्याही पेक्षा चांगले दिवस, तुमचे चांगले दिवस आले तर महापालिकेचे चांगले दिवस येणार आहे. यासाठी आपण सगळेजण मिळून काम करत राहू. यावेळी कामगार संघटना कृती समितीचे पदाधिकारी व प्रतिनिधी अशोक जानराव, अजय क्षीरसागर, लिंबराज चेट्टीथोर, शशी सिरसट, बाळी मेंढपू, बाबासाहेब क्षीरसागर, प्रदीप जोशी आदी उपस्थित होते.